विदर्भाची सांस्कृतिक ओळख आणि परंपरेचा मानबिंदू मानली जाणारी करवत काठी साडी आज आपल्या अस्तित्वासाठी मोठा संघर्ष करतेय। भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात या कलेची मुख्य जुगलबंदी पाहायला मिळते। विशेष म्हणजे 2017 मध्ये या अस्सल साडीला मानाचं GI टॅग देखील प्राप्त झालं। ब्रिटन, अमेरिका आणि दुबई सारख्या प्रगत देशांमध्ये या कलाकुसरीची मागणी दिवसेंदिवस उच्चांक गाठतेय। या साड्यांची सुरुवातीची किंमत सुमारे 12,000 रुपयांपासून सुरू होते, तर बारकाईनं केलेल्या डिझाईन आणि अस्सल सोन्या चांदीच्या जरीच्या साड्या 30,000 रुपये किंवा त्याहून अधिक मूल्यानं विकल्या जातात। मात्र या झगमगाटाची काळी बाजू अत्यंत वेदनादायी आहे। ज्या नागपूरच्या टेका, अन्सारीनगर, कामठी आणि तकिया दिवाणशहा या ऐतिहासिक परिसरांमध्ये एकेकाळी पहाटेपासून करघ्यांच्या लयबद्ध आवाजानं परिसर दुमदुमून जायचा, तिथं आज हातातोंडाशी गाठ मारणारे मोजके आणि हातावर मोजण्या इतके अनुभवी विणकर उरले आहेत। या उत्कृष्ट साडीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची खास करवत काठी बॉर्डर, जी एका मागोमाग एक धागा नियंत्रित करून अत्यंत हुशारीने बनवली जाते। एक साधी सरळ करवती साडी तयार करण्यासाठी तब्बल 7 ते 15 दिवसांचा अतोनात श्रम लागतात, तर अत्यंत बारीक नक्षीकाम असलेली डिझायनर साडी तयार करण्यासाठी 15 ते 30 किंवा त्याहून अधिक दिवसांचा कठीण अवधी लागतो। डोळ्यात तेल ओतून इतकी मेहनत केल्यानंतरही एका साडीमागे विणकरांच्या हातात फक्त 200 ते 250 रुपये इतका अत्यंत तुटपुंजा मोबदला पडतो। या नगण्य कमाईत संसाराचा गाडा हाकणं आणि पोटाची आग विझवणं पूर्णपणे अशक्य झालंय। वाढती महागाई आणि श्रमाचं अयोग्य मूल्य यामुळे तरुण पिढीनं हा पारंपरिक आणि वर्डिलोपार्जित व्यवसाय पूर्णपणे सोडलाय आणि आता ही परंपरा फक्त मोजक्या हातांवर आणि वृद्धांच्या भरोश्यावर जिवंत राहिली आहे। आज राष्ट्रीय हातमाग दिवस आहे आणि प्रत्येक वर्षी हा राष्ट्रीय हातमाग दिवस आम्ही साजरा करतो। जिथे जिथे हँडलूम आहे, जिथे जिथे हे मागठे आहे, आजही खूप कमी प्रमाणात आहे, पण जिथे जिथे जे आमचे जे सन्माननीय निनावे जे काका यांनी सांगितलं, असे झटणारे की बा आमची ही कला आहे, ही कला राहिली पाहिजे, ही कला समोरही राहिली पाहिजे आणि यातून आमच्या समाजाला चांगलं एक हातबळ मिळालं पाहिजे। आणि त्यांची नेहमी कळकळीची विनंती असते शासनाकडे की आम्हाला पाठबळ द्यावं आणि हीच कळकळ आहे आणि अशी कळकळ ठेवूनच काही लोकांनी आजही हा त्यांचं हँडलूम जे आहे मागठा आजही ठेवलेला आहे। असे भरपूरसे लोक आमच्या भागात आहे, पण पाहिजे तेवढी मजुरी मिळत नाही, कारण या कामाला पूर्ण परिवार लागतो। आपल्या कांड्या भरण्यापासून तर मागठ्यावर ते सूत लावण्यापासून तर पूर्ण साडी निघेपर्यंत तर गडी करीपर्यंत असं पूर्ण जे काम असते पूर्ण परिवाराचा हातभार लागतो आणि त्या परिवाराच्या हातभाराला पाहिजे तेवढं मजुरी पण मिळत नाही। त्याच्यामुळेच खरं म्हणजे हा जो व्यवसाय आहे हा मागे गेलेला आहे, याच कारणाने गेलेला आहे। माझी पण शासनाला हीच विनंती आहे की ही कला आहे हे खरं म्हणजे सावजी समाजाची आणि महामंडळ जे आहे याची ओळख आहे, कारण या कलेतूनच हा समाज त्यांचं उद्योग या आणि त्यांची ओळख आहे आणि ही कला सगळ्यांना अवगत राहावी, पुढच्या पिढींना पण त्याचं लक्ष राहावं, हे लक्ष ठेवूनच अशा लोकांनी आजही जे मागठे आहे ते ठेवलेले आहे। अशा लोकांकडे जाऊन आम्ही आज 7 ऑगस्ट जो दिवस आहे राष्ट्रीय हातमाग दिवस हा आम्ही साजरा करतो। राष्ट्रीय हँडलूम दिनी एका बाजूला परंपरेचा गौरव होत असताना प्रत्यक्षात विणकरांच्या वाट्याला किती विदारक वास्तव आलंय याची प्रचिती नागपूरच्या बिनाकी लेआउट यादवनगर इथल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते बुनकर शंकर निनावे यांच्याशी साधलेल्या संवादातून येते। त्यांच्याशी केलेल्या संवादात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे। आज राष्ट्रीय हातमाग दिवस आहे आणि याच निमित्ताने आपण जर हातमागाची गोष्ट केली तर कुठेतरी ही कला किंवा ही संस्कृती आता मागे पडत चाललेली आहे। हातमागावरील साड्या असतील, या साड्यांना जी आहे विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, परंतु आता तेवढं उत्पादन हातमागावर राहिलेलं नाही। त्यामुळे कुठे हातमाग जे विणकर आहेत त्यांची दुर्दशा
अपेक्षा देखील पाहायला मिळते आहे किंवा त्यांच्याकडनं एक खंत व्यक्त केल्या जात आहे. जरी मागणी असली तरी आता हातमागावर विणायला पाहिजे तसे आता कारागीर नाही आहेत. आणि आजच्या राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त माझ्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेते शंकर निनावे जी आहेत, त्यांच्याकडनं आपण नेमकं आजच्या दिवशी जाणून घेऊया की काय नेमकी आता परिस्थिती आहे हातमाग या व्यवसायाची. तुम्ही राष्ट्रीय पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे, तुम्ही विदर्भाची जी खासियत असलेली साडी त्याचं देखील विणकाम तुम्ही सध्या करता आहात. काय सांगाल या आजच्या दिवशी? आज एक तर हँडलूम डे म्हणून मोदी साहेबांनी पूर्ण आपले हिंदुस्थानभर आजचा दिवस नेमला आहे. आणि आज हा हँडलूम दिवस हातकर्दा आणि हाताची कला हाच एक महत्त्वाची आहे. हाताच्या कलेमध्ये जे कला बनते, जे साडी बनते, कपडा बनते, जे काही ते हातमागमध्ये बनते, ते मशीनमध्ये कधी बनवू शकत नाही असा माल. तर आज ही कला आहे. आपलं हँडलूम उत्पादन आणि महत्त्वाचं आहे हँडलूम उत्पादन. त्यामध्ये आज राष्ट्रीय दिवस आहे आणि विणकर आहे तो ही कला आहे. हँडलूम विणकराची एक कला आहे. हर प्रकारचे साड्या विणू शकतो, हर प्रकार साड्यामध्ये डिझाईन काढू शकतो आणि डिझाईन निघते. तेच ही एक कला आहे आणि त्या कलेलाही महत्त्व आहे. मला सांगा, आज राष्ट्रीय हातमाग दिवस आहे, परंतु आपण बघतो आहे की जरी मागणी असली तरी तशा साड्या आता आपल्याला पाहायला मिळत नाही आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात विदेशात या साड्यांना मागणी आहे. काय सांगाल याबद्दल? या हँडलूम आणि सर्व मशनरीच्या साड्या निघून राहिल्या, पण त्याच्यामध्ये हँडलूमच्या साड्यासारख्या ते बनत नाही. आणि हाताचे हँडलूमचे जे साडी बनते त्याचे विदेशामध्ये आज माग आहे. पण आज आपला धंदा मागे गेल्यामुळे हे आपली आज अशी परिस्थिती आली आहे आणि आपण माल पुरवू शकत नाही, एवढी परिस्थिती झाली आहे. का माल पुरवू शकत नाही, म्हणजे काय परिस्थिती नेमकी आता या व्यवसायाची आहे? माल पुरवू शकत नाही म्हणजे याचा आहे धंदा मागासलेला आहे आणि आता विणकर राहिले नाही. कारण की विणकराला पाहिजे तसा पैसा मिळत नाही. विणकराचा जो कुटुंब राहतो त्या एकाच माणसाच्या मागं त्याचा कांडे भरणं, सर्व तयार करणं त्याच्याच मागं राहते. मग त्याच्या हिशोबाने मजुरी मिळू शकत नाही आणि जो धंदा कमी झाल्यामुळे सर्व विणकरही कमी झाले, म्हणून हा उत्पादन एवढा वाढू शकत नाही. मला सांगा, तुम्ही आता सांगितलं की मजुरी तेवढी मिळत नाही आहे, तर एका साडीमागे किती मजुरी जी आहे हे विणकराला मिळते आणि एक साडी जर बनवायची असेल किती दिवसात ती एक साडी हातमागावर बनवून तयार होते? साधी साड्या पुष्कळ प्रकारच्या आहेत. साधी साडी आणि डिझायनर साडी अलग आहे आणि ही करवतकाठी साडी आहे ती अलग आहे. करवतकाठी साडी आहे ती कमीत कमी 8 ते 9 दिवस तिला लागतेच. 8 ते 9 जास्तीत जास्त महिन्याचा विणला एका महिन्यात 3 साडी विणू शकते. आणि त्याच्यामधून तेवढी मजूर नाही. एका साडीची समजा मजुरी 2,500 आहे, तर 2,500 जरी त्याला 9 दिवसात लागले, 3 महिन्याची जी आणि त्यांनी 1 महिन्याची 3 साडी जरी काढली त्यांनी, तर 2,500च्या म्हणणं किती पडलं. आणि त्याचे घरचे मुलं पत्नी हे सर्व त्याच्यामध्ये किती भागणार आहे. म्हणून आपला धंदा आम्ही आहोत तोपर्यंत मजबुरीने आम्ही हा काम करतो, पण आजची नवीन पिढी या कामात येऊ शकत नाही. तुमची ही कितवी पिढी आहे जी हातमागावर काम करते आणि तुमच्या घरात असे किती लोक आहेत जी आता हातमागावर काम करत आहेत? तुमची मुलं किंवा त्या पुढच्या पिढीचं काय सांगाल? माझ्या वडिलापासून हा धंदा आहे, त्याच्या अगोदरचा पत्ता नाही. वडिलापासून हा धंदा आहे. मी शाळा सोडलो तेव्हापासून हा काम करत आहोत. मला 3 मुलं आहेत, पण 3 मुलं म्हणजे ते शिक्षणापाठी दुसऱ्याचं काम करून राहिले प्रायव्हेटमध्ये, पण या धंद्यामध्ये येऊ शकत नाही. कारण की एक तर मजुरी पडत नाही, धागाही बरोबर मिळत नाही, असे धंदे परिस्थिती ही झाली आहे. तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता 2013 मध्ये, तो जाहीर झाला होता आणि त्यानंतर तुम्ही आता बघताय की कुठेतरी विलुप्त होत चालली आहे हातमागावरची कला असेल किंवा आपली जी विदर्भाची साडी आहे, तर ती कुठेतरी विलुप्त होताना दिसत आहे. काय सांगाल आजच्या दिवशी, काय एक आव्हान असेल? आज धंदा बंद झाल्यामुळे धागादोरा येणं कमी झाला. आज धंदाच नाही, धागादोरा कोण आणणार आहे? त्यामुळे वेळेवर धागा मिळत नाही. आपण मागला तर पुष्कळ दूर मागावं लागते, त्याच्याने परवडत नाही. आणि जे सावकार लोक आहेत, आपण कसाही धंदा चालवत आहे आणि आमच्यासारखे वयस्कर लोक आहेत ते या धंद्यात आहेत, म्हणून ते काहीतरी चालवून राहिले आणि सावकार लोक त्यांना धागा पुरवून ते साडी तयार करून राहिले. तर माझं म्हणणं असं आहे की मला 2012मध्ये साडी तयार केली
ते विणकर सेवा केंद्र नागपूरला दिली. नागपूर विणकर सेवावाल्यांनी ती साडी मुंबईला पाठवली. ती साडी मुंबईमध्ये पास झाली आणि मुंबईवाल्याने दिल्लीमध्ये पाठवली आणि ती साडी दिल्लीमध्ये पास झाली. आणि साडीचं नाव कॉटन साडी. आणि ती साडी अशी बनवली की 3 प्रकारचे पॅटर्न एका साडीमध्ये आणि चेक्समध्ये. आणि ती चेक्समध्ये साडी बनवली. त्या साडीचं नाव विदर्भ कॉटन साडी ती. आणि त्या दिल्लीला पास झाली आणि मला नॅशनल अवॉर्डमध्ये माझा नंबर लागला 2013मध्ये. काय सांगाल हातमाग राष्ट्रीय दिवस आहे. आणि आज मला असं वाटतंय की गव्हर्नमेंट मुद्दाम आम्हाला मदत केली पाहिजे आणि त्याच्या सहाय्यानं आमचाही उत्साह वाढेल आणि समोर येणारी पिढी त्यांचाही उत्साह वाढेल आणि त्यांचा उत्साह वाढल्यावर तेही या कामात ते मदत करतील आणि हँडलूमचं काम ते चालू करतील अशी माझी इच्छा आहे. तर आपण बघितलं की आपल्यासोबत शंकर निनावेजी होते आणि त्यांनी हातमागाची जी सध्याची परिस्थिती आहे ती इथे सांगितलेली आहे. राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, परंतु त्यांनी सांगितलं की या हातमागाच्या साड्यांमध्ये जरी मागणी असली तरी धागा मिळत नाही आणि अनेक समस्या ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी युवा वर्ग असेल किंवा आजची पिढी या हातमागावरच्या साड्याच्या या धंद्यामध्ये येऊ शकत नाही आणि ही आमची शेवटची पिढी असेल अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.